अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। बहुत सारे आदमी क्या होता घर में गिरजा को हड्डियां तोड़ लेती बच्चे, बुढ़े आदमी की हड्डियां टूटी जाती तो बैक पेन आ जाता तो डॉक्टर डरा डालती, क्या बोलती ऑपरेशन करना जरूरी कहती। तो आज हमें जो ही सैयद ज़बीउल्लाह के पता को ही उन्होंने क्या बोल रही विदाउट ऑपरेशन मैं जो है इसका इलाज कर दूं बोल। चलो हमें सैयद ज़बीउल्लाह से बात करेंगे, क्या बोल को पूरा डिटेल्स में तुमने को बता दी। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मैं सैयद ज़बी बात कर रहा हूँ नवाज प्रकृति चिकित्सालय से, बोन सेटर्स। यहाँ पे जैसे कि बोन फ्रैक्चर्स, डिस्लोकेशन और स्लिप डिस्क जैसा प्रॉब्लम यहाँ पे विदाउट ऑपरेशन हमें हील करके देती इंशाल्लाह। और यहाँ पे जो भी हमारे पास मरीज आपको दिखा को गया जैसे पेशेंट से सब अल्लाह के फजल से सब अच्छा हो को ही ऐसा नेचुरल थेरेपी में ट्रीटमेंट कराना है तो हमारे चिकित्सालय को विजिट करो। 2 ब्रांचेस हैं हमारे। तो एक ब्रांच सुबह हमें बागलूर में रहती, बागलूर 10 बजे से 3 बजे तक बागलूर में रहता हूँ मैं, और कोतनूर में शाम के 5 बजे से रात के 9 बजे तक रहता हूँ। आपको कोई भी फ्रैक्चर है, आपको कोई भी क्या भी ट्रबल है, मसल पेन है, जॉइंट्स में पेन है, आर्थराइटिस यानी प्रॉब्लम है तो हमारे चिकित्सालय को विजिट करो और डिफरेंस फील करो। लेडीज के वास्ते स्पेशली हमारे पास लेडीज थेरेपिस्ट भी हैं जो लेडीज के वास्ते बहुत अच्छी खिदमत करने को आ रही अल्लाह के फजल से। और ये जो हमारा ब्रांच है 2018 से है यहाँ पे। आप जो भी है तो प्रॉब्लम, जो भी लेडीज को जो भी है प्रॉब्लम, जो लोअर बैक पेन रहता है, स्पॉन्डिलिटी प्रॉब्लम, फ्रोजन शोल्डर, ऐसा कुछ भी रहा तो हमारे चिकित्सालय को आओ। लेडीज भी हैं यहाँ पे, अच्छा आपको वेल ट्रीटमेंट और वेल सर्विस देती इंशाल्लाह। और हाँ, हमारे पास अल्हम्दुलिल्लाह पेन रिलीफ ऑयल मिलता है जो एकदम ग्रीन लीफ से बना हुआ है, बहुत अच्छा है। और ये संजीवनी बाम है, ये दोनों कंबाइन करके आप इसको मसाज करेंगे जहाँ पे भी आपको दर्द है तो इंशाल्लाह इसका रिजल्ट आपको बहुत अच्छा रहेगा। कौन सा मस्कुलर पेन रहते या फिर कौन सा भी आर्थराइटिस का दर्द रहते तो इसके वास्ते बहुत अच्छा काम करता है इंशाल्लाह। जी हमारे पास डीप टिश्यू मसाज है जो 1000 रुपीज़ में अवेलेबल है, बहुत अच्छा मसाज रहता है। और खाली कोतनूर ब्रांच में आपको मसाज अवेलेबल रहेगा, बहुत अच्छा रहता है मसाज। और उसके बारे में तो मैं आपको एक्सपीरियंस कर सकती हूँ। दूसरी जगह में 1500-2000 रुपीज़ चार्ज कर रही हैं, हमें खाली खिदमत खल्क के 1000 रुपीज़ करे थे। अब हमारे पास साहब है, हमारे व्यूअर्स के वास्ते कुछ ऑफर दियो अगर को बोली तो उसके वास्ते 1000 रुपीज़ का मसाज जाको वर्थ ओनली 500 रुपीज़ में हमें फुल बॉडी मसाज करती हैं इंशाल्लाह। चाहे जेंट्स हो लेडीज़ हो, लेडीज़ के वास्ते लेडीज़ रहेंगे, मेल के वास्ते मेल रहेंगे। देखो भाई 1000 रुपए का मसाज सब जगह 2000 1500 लेनी, लेकिन इन्हों जो है 1000 रुपए चार्ज करती बड़ी मसाज करते। अगर मेरी वीडियो देखो, रब्बानी भाई की वीडियो देखो बोल को तुम्हें बोले तो तुम ना जो है 50% डिस्काउंट। और लेडीज के वास्ते लेडीज भी जो है बेझिझक तुम आ सकती, क्या वास्ते बोले तो क्या लेडीज भी जो है लेडीज के वास्ते तुमने फैसिलिटी देती। ನಮ್ಮ ಅಳಿಯಂಗೆ ಕಷ್ಟ ನೋವು ಬಿಟ್ಕೊಡಲ್ಲ ಸರ್ ನಾವು. ಇನ್ ಮಗನ್ನ ಅಳಿನ ಸೊಸೆ ಬಿಟ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರ ऑयल लगाए जैसा सभी लगाओ वीडियो ಇವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ರ ಕಡೆ ತಿಳಿ ಇಟ್ಕೊಂಡೆ ಮನೆ ಬಿದ್ದಿರೋದು ಯೋಚನೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಡಮ್ಮ. ಸೋಮವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 2 ಗಂಟೆಗೆ ಕನ್ಸೋಲ್ ಬಂದವನು ಮನೆ ಹತ್ರ ಬಂದು ಜಗಳ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ನಾನು ಹೇಳ್ದೆ ಸ್ವಲ್ಪ ಹುಷಾರಿದ್ರು, ಏನೋ ಬಂದು ಜಗಳ ಮಾಡ್ತಾನೆ ಕನ್ಸೋಲ್ ಅಂತ. ಮಂಗಳವಾರನೇ ಬಿದ್ದಿರೋದು ಇವರು, ಜಗಳ ಮಾಡಿದ್ದೀನೇ ಬಿದ್ದಿರೋದು. ಹೌದಾ? ಅವಾಗ ಅದೇ ನೋವು ಇದ್ದೇ ಇರುತ್ತಲ್ಲ. और ऐसा जाओ भी थोड़ा मुझे कैसे थोड़ा सा चलती हैं देखे भी नहीं। ಹಲೋ ಮೇಡಮ್, ಡಾಕ್ಟರ್ ಏನಿಲ್ಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಚೆನ್ನಾಗೈತೆ ಅಂದಿದ ತಕ್ಷಣ ಮಾಡ್ಕೊಡಿ. ಇವಾಗ ಹೆಂಗ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡೋದು ಹಂಗೆ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕು. ನಿನ್ ಒಳ್ಳೇದು ಅಂದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಮುರಿದೋಗಿದೆ, 5ಗೆ 10 ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಮೂಳೆ ಜಾಸ್ತಿ ಕಟ್ಟಾಗಿದೆ ಮೌ ನೋಡಿ. ಇವಾಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾವ್ರಲ್ಲ ಹಂಗೆ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡು. तुम्हारी सूरत आ रही है ಸ್ನಾನ ಮಾಡೋದೇ ಕಷ್ಟ ಸರ್. ನೀರ್ ಬೀಳ್ಬಾರ್ದು ಅಂದ್ರಲ್ಲ. नहीं नहीं बस आकाश दाल मास कट करो तो इस पर रहती दाल का ನಮ್ಗೆ ಕಷ್ಟ ಅವರೇ ತಾನೆ ಮನೆಗೆ. खिसारे तेरी मुंडी दूर रख रहे तेरी मुंडी दाना रहता मगर ಅವ್ರು
ತಮ್ಮ ಬಂದು ಕರೆದ್ರು ಕಳಿಸಿ 2 ದಿನ ಅಂತ ಕಮಲನವರು. ನಾನು ಕಳಿಸಿಲ್ಲ, ಕಳಿಸ್ಬಿಟ್ರೆ ಯಾರು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋರು? ಸರಿಮ್ಮ, ಕೂತ್ಕೊಂತೀರಾ? ಸರಿ, ಈಗ ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಕೂತ್ಕೊಂತೀನಿ ಸರ್. ನಾನು ಬಂದಿರೋ ಸೇಫ್ಟಿಲಿ नजदीक आ जाओ, बात कर लेगा तो नजदीक आना, उसके बाद तो हाँ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ, ನಮಸ್ತೆ. ನಾನು ಎಲ್ಲರ ಪ್ರೀತಿಯ ಜಬೀ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನವಾಜ್ ಪ್ರಕೃತಿ ಚಿಕಿತ್ಸಾಲಯದಿಂದ. ನಾನು ಮೇಡಮ್ಗೆ 5 ದಿವಸ ಹಿಂದೆ ಕಟ್ಟಾಕಿದ್ದೆ. ಅವ್ರಿಗೆ ಈಗ ಕೇಳೋಣ ಹೆಂಗಿದೆ ಜೋದರ ಉತ್ತರ ಕೊಡು. ಮೇಡಮ್ ನಮಸ್ತೆ. ಮೇಡಮ್ ಒಂದು 5 ದಿವಸ ಆಯಿತು ನಾನು ಇದು ಬ್ಯಾಂಡೇಡ್ ಹಾಕಿ. ಈಗ ನಿಮಗೆ ಹೆಂಗಿದೆ ಮೇಡಮ್? ಆರಾಮಾಗಿದೆ, ಜಾಸ್ತಿ ಪರವಾಗಿಲ್ಲ? ಸರಿ, ಜರ ನಜೀಕ್ ಆಗಿ दूर गए आवाज नहीं आता. ಮಾತಾಡ್ಬೇಕು. ಹಾ ಮೇಡಮ್, ಈಗ ಪರವಾಗಿಲ್ಲ ಮೇಡಮ್? ನೋವು ಎಲ್ಲ ಕಮ್ಮಿ ಆಗಿದೆ. ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಬೆಳೆ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಡಿಸ್ತೀರಾ? ಕೈ ಎಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ ಸೊಟ್ಟಾಗಿತ್ತಲ್ಲ ನಿಮ್ದು, ಇವಾಗೆಲ್ಲ ನ್ಯಾರ ಬಂದಿದೆ. ನಮ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಬರಕ್ ಹೇಳ್ತೀರಾ ಮೇಡಮ್? ಹೇಳ್ತೀನಿ. ಸರಿ ಮೇಡಮ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮೇಡಮ್. ಚಿಕನ್ ತಿಂತ್ಯಾ? ಫಾಸ್ಟಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈ ತರ ಒಳ್ಳೆ ರಿಸಲ್ಟ್ಸ್ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಎನಿ ಆಫ್ ದ ಫ್ರಾಕ್ಚರ್ ಇರಲಿ, ಎನಿ ಆಫ್ ದ ಬ್ರೇಕೇಜ್ ಇರಲಿ, ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬನ್ನಿ, ನಾನು ಒಳ್ಳೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ. ನಾನು ನಗ್ದಿರೋದು ನೋಡೇ ಬರ್ತಾರೆ ಬಿಡಿ ಸರ್. ನಿಮ್ಮ ಸೀದಾ ನಡೆಯಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸ್ವಲ್ಪ ಹಂಗೆ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ಕುಣ್ಕೊಂತೀರಾ? ಯಾಕೆ ನೋವು ಬರ್ತಾ ಇದೆ? ಹಿಂಗೆ ಇಳ್ಕೊಳ್ಳೋ ತರ ನೋವು ಬರ್ತಾ ಇದೆ, ಹಿಂಗೆ ಕೀಲೋ ತರ ನೋವು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಬೆನ್ನಲ್ಲಿ ಏನೋ ಎಲ್ಲಿ ನೋವು ಬರ್ತಾ ಇದೆ? ಇಲ್ಲಿ ಮಾತ್ರ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ, ಈ ಸ್ಪಾಟ್ ಅಲ್ಲೇ ಕರೆಕ್ಟ್ ಆ ಜಾಗ. ಇದು ಡಿಸ್ಕ್ ಬರೋದಿದು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನಾಗುತ್ತೆ, ನರ ಎಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ ಟೈಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಎಳ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಹಂಗಾಗುತ್ತೆ. ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಎದೊಳಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಇಲ್ಲ ಹಂಗಾಗ್ತದೆ. ಸರಿ, ನಾನು ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ, ಎಲ್ಲ ಆರಾಮಾಗುತ್ತೆ. ಬಂದು ಮತ್ತೆ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಹೇಳ. ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಚೇಂಜಸ್ ಬಂದಿದೆಯಾ ಈಗ ಸ್ವಲ್ಪ? ಎಷ್ಟಾಗಿದೆ? ಒಂದು 50% ಆಗಿದೆ, 60% ಆಗಿದೆ? 50% ಆಗಿದೆ. ಸರಿ ಅಣ್ಣ, ಆರಾಮಾಗುತ್ತೆ. ಹಂಗೆ ಸ್ವಲ್ಪ ರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇದು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಇದು ಡಿಸ್ಕ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿರೋದು, ಸೊಂಟ ಇದು ಖರಾಬ್ ಆಗಿದೆ, ಈ ಥರ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದು. ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ನೋಡಿಕೊಂಡು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಎಲ್ಲ ಆರಾಮಾಗುತ್ತೆ ಅಣ್ಣ.